खूप सुंदर असं आयोजन या ठिकाणी आपल्या क्रीडा संकुल भुवनेश्वर या ठिकाणी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत वर्षे या सर्व आपले जे सन्माननीय सरपंच साहेब, सन्माननीय उपसरपंच साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। खूप चांगल्या प्रकारचे क्रिकेट सामने या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि सर्वच संघ खूप चांगल्या मन तन धन अर्पण करून या ठिकाणी आपले कौशल्य दाखवत आहेत। चांगल्या प्रकारचे या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील आहेत आणि क्रीडा रसिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रोत्साहन या सर्व खेळाडूंना मिळत आहे आणि आपलं देखील या ठिकाणी आयोजन आणि नियोजन सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ही क्रीडा नगरी खूप चांगल्या पद्धतीने भव्य दिव्य असे सजलेले आहे। त्याबद्दल सर्व क्रीडा रसिकांचे, क्रीडाप्रेमींचे आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं मी आपल्या या भुवनेश्वर रहिवासी संघाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। सर हॅलो, त्या ठिकाणी गाडी कुणाच्या त्या झाडाखाली वर्षे याप्पा कोण तिकडे गेलेत? आरसा फिरवा, आरसा त्या गाडीचा, व्हाईट गाडीचा। ओके, धन्यवाद। या सर्व मान्यवरांचे आभार। सुयशला कॅश प्राइज दिले जाते। सन्माननीय गणेश शेठ शिवलकर यांच्या वतीने जे कॅश प्राइज आलं होतं ते सुद्धा कॅश प्राइज सुयशला आपण देऊया। एक चांगल्या पद्धतीचा खेळ जाऊया मॅचच्या दिशेने। महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी त्यांना पाहायला मिळतं। मैदानाच्या चौबाजूला क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमध्ये गुणवान खेळत असलेले सर्व खेळाडू dreamscricket.in या वाहिनीवरती जुळलेले थेट आमचे लाईव्ह प्रेक्षक, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांचं या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच चषक 2024 या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक स्वागत आहे। दुसऱ्या फेरीकडे आपण वाटचाल केली आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सनी 11 वर्से ए त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळेल भुवनेश्वर बॉईज। भुवनेश्वर संघानं आज काय विक्रम रचला। 6 चेंडूमध्ये ज्या संघानं 5 धावा बनवून दिल्या नाही, हा विक्रम रचत असताना दुसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेत। मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगल्या दर्जाचा आपल्याला बघायला मिळतं आणि त्याही पलीकडे आपण जर पाहिलं ना तर आता फलंदाजी ते चांगलीच करताना पाहायला मिळतात। पहिल्या 4 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात। यश पाटील बॉलिंग मार्कवरती, सनी 11 वर्से ए च्या टीमच्या बाजूनं। वा खोला टाकलेला बॉल, चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, तुषार कांबळे बॉलच्या मागे पळतील। तद्वर मात्र बघता बघता बॉल त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर, सीमा पार। वरती ओहो, हा भन्नाट वेगाचा बॉल होता। टप्पा पडतो ना पडतो, चेंडू मात्र एसटी रक्षकाचा वेध घेणार आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेला मात्र डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळेल। अचूक टप्प्यावरती नियंत्रित कामगिरी यश पाटीलची पाहायला मिळाली। 2 चौकाराला 2 चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते। बघा पूर्वार्धाचा खेळ चालू, पहिली फर्स्ट इनिंग आहे आणि पहिली पॉवर प्लेची ओव्हरही आपल्याला पाहायला मिळाली। पॉवर प्लेची ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर धावा किती बघायला मिळाला तर तब्बलच्या आपण जर पाहिलं तर 9 धावा आपण पाहिल्या। सनी 11 वर्ष यंदाच्या हंगामामध्ये प्रभावित केले याही संघानं। तर मग यंग टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असलेला संघ सनी 11 वर्षे, अनुभवी खेळाडू बरेचसे त्यांच्याकडे कमी आहेत, पण सागर दादा यांचा अनुभव सातत्यानं सूरज जे असेल आणि त्यानंतर बाकी हे सगळे यंग टॅलेंटेड खेळाडू सातत्यानं सनी 11 वर्षे संघासाठी चांगलीच कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालं। आजही करतील, कारण की आज ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित भव्य दिव्य स्पर्धा सरपंच चषक पाहायला मिळते। बॅटर आपण पाहतोय अवधेश आहेत मैदानाच्या आतमध्ये। त्यांनी जर बॅटिंग करत असताना बॅक टू बॅकचे 3 6 ठोकले तर यावेळेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। सन्माननीय रामाशेठ नट्टी यांच्या वतीनं हे मात्र कॅश प्राइज देण्यात येईल। एक दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित आहे बघा आणि अशा पद्धतीचं कॅश प्राइज लगावल्यानंतर मात्र प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम आमचे मान्यवरही करतील। हा ट्रॅकर बॉल अडवा, बॅटनं फटका पहिलाच फसलाय। सुयोग बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील। यस, कोणतीही चूक नाहीये, फलंदाज बाद। पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम भुवनेश्वर
न्यू पार्टर मैदानाच्या आतमध्ये राज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. राज मागील मॅच मध्ये आपण पाहिला, राजनं राज्यही गाजवलं, राजनं धावाही बनवलं, त्या पलीकडे धावा थांबवली, ॲज अ ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये त्याला समाविष्ट केलं. आणि आता राजला आक्रमक रूप धारण करावं लागेल, कारण की बघा ती 5 षटकांची मॅच होती. 5 ओव्हरच्या मॅचचा याचा बेनिफिट प्रत्येक टीमला या गोष्टीसाठी पडतो की 4 षटक जरी चांगले आले ना तरी एकात खराब ओव्हर आली तर एखाद्या सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना प्रत्येक संघ बघायला मिळतो. पण आता वेळेअभावी आपल्याला 4 षटकांचे सामने खेळावे लागतात. दुसऱ्या षटकाचा पुढचा बॉल, हो काय बॉल होता, चांगली गोलंदाजी. बघा श्रवण या नावानं प्रभावित केलंय. श्रवण हे नाव तेवढंसं खूप सारं महत्त्वाचं राहिलं, कारण की त्याची एक ॲक्शन आणि त्याच वेळेला बॉल रिलीज करण्याची त्याची ताकद, मनगटाचा तो वापर सातत्यानं करताना पाहायला मिळाला. आणि त्याही पलीकडे चांगल्या थाटणीची गोलंदाजी या खेळाडूनं प्रभावित केलं. सनी 11 वर्षे मागील 4 ते 5 वर्षापासून हा संघ आपण बराचसा फॉर्ममध्ये आलेला संघ पाहिला. पण पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी सातत्यानं यश पाटील आणि श्रवण या दोघांचीच गिणती केली जायची. आणि आजही यश पाटील आणि आपण जर पाहतो श्रवण हेच मात्र फ्रंटला आपल्याला बघायला मिळतात. ओहो, याही वेळेला आडवा बॅटनं फटका खेळायचा होता, बॅटांनी बॉलचा संपर्कच झाला नाहीये. आणि आताही मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. याच गोष्टीसाठी विश्वासानं या दोन्ही गोलंदाजांना आमंत्रित करण्यात येतं. याच गोष्टीसाठी श्रवणवरती विश्वास दाखवला जातो आणि त्याच पद्धतीनं तोही विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी आता करताना पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल 10 धावा. धाव फळकावरती आल्यानंतर बघा बॅट फिरवली जरूर जाते, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होईल का, दिशा बघितली जाईल का, त्या दरम्यान काय घडतं मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपाचा एक महत्वाचा धक्का. बॅटिंग करत असताना अखिलही मैदानाच्या बाहेर जातील. विकेट क्रमांक 2 भुवनेश्वर बॉईज संघाला अजून एक धक्का. संघाची धावसंख्या धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल आपण जर पाहिलं तर आतापर्यंतच्या 10 धावा धावफळकावरती आतापर्यंतच्या आपण पाहतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनिकेत दाखल होताना पाहायला मिळतील. विनिकेत महत्वाचे फलंदाज आहेत. विनिकेतला चांगल्या पद्धतीच्या धावा बनवाव्या लागतील. विनिकेतनं बॉलिंग चांगली केली होती आणि त्याच बॉलिंगच्या जोरावरती आपण भुवनेश्वर बॉईज संघाला इथपर्यंत आलेलं पाहतोय. पण आताही चांगली कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल, ओहो, यावेळीचा चेंडू सुद्धा भन्नाट वेगाचा. यस पंचांचा हात आकाशाकडे. विनिकेत आले आणि त्याच पावली मैदानाच्या बाहेर पुन्हा परतताना बघायला मिळाले. अजून एक धक्का विनिकेटच्या स्वरूपाचा. टीम भुवनेश्वर बॉईज संघाला विकेटचं पतक. त्या धावा गरजेच्या, त्या धावा होणं गरजेचं. एक धावांचं रदीप तुम्हाला उभारावं लागेल. या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं, या स्पर्धेचा प्रवासही चालू ठेवायचा. आणि महत्वाची बाब म्हणजे ना, इथून जिंकल्यानंतर टॉप 4चा प्रवास चालू होईल. सन्माननीय गणेशजी शिवलकर साहेब यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर इथे कॅश प्राइज लागवण्यात येत आहे. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली, बॅक टू बॅकचे 3 6 आणि 3 चौकारासाठी आणि प्रत्येक षटकाराला 200 त्याच्या वेळेला विकेट हॅट्रिक. आणि या चौकाराच्या हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1000, चौकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि त्या पलीकडे प्रत्येक षटकाराला 200. सन्माननीय गणेश साहेब शिवळकर यांच्या वतीनं हे कॅश प्राइज देण्यात येईल.
मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावा किती बनला तर तब्बल आपण पाहतो 11 धावा स्कोरकार्डवरती 2 षटकाचा खेळ संपला. श्रवणचं कौतुक करावं लागेल. तो आला, त्यानं धावा थांबवल्या, त्यानं विकेटही मिळवल्या आणि फक्त 2च धावा खर्ची घालताना त्याला आपण पाहिलंय 2 षटका अखेर 11 धावा आहेत. म्हणजे धावांचा वेग थांबला. 5.50च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. ही बॅटिंग अशीच चालू राहिली तर या सामन्यामध्ये धावा किती बघायला मिळतील तर निश्चितपणे 4 षटका अखेर जास्तीत जास्त 22 धावा होतील आणि 22 झाला तर 23चं टार्गेट बघायला मिळेल आणि 23 धावा या मैदानाच्या आतमध्ये अगदी मापक कशा असतील हे जरूर तुम्हाला कळून चुकलं असेल. मागील मॅच आपण पाहिली अगदी सोनेश्वर निवी हे संघानं सुद्धा खूप सारे प्रयत्न केले. सुरुवातीचा खेळ बॅटिंग करत असताना थोडा कमी पडला. त्यावेळेला संकेत शिंदेची साथ चांगली लाभली होती. अजिंक्य सुटे थोडे कमी पडताना पाहायला मिळाले आणि ताई पलीकडे धावा येत असताना धावा थांबल्या आणि त्यानंतर शेवटची ओव्हर जी होती ना ती खूप महागडी ठरली सोनेश्वर निवी ए संघाला. पण जाऊया या मॅचच्या चालू मॅचच्या दिशेनं. लोवा फुल टॉस अलॉंग विथ कार्पेट चांगल्या पद्धतीचा फटका वाढीश मिड विकेटच्या दिशेला फटका आला. एकच धाव तिथे मात्र मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल या दोन्हीही फलंदाजांना. एक धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा स्कोरकार्डवरती येताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण हे दोन्ही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं तर श्रवणने कमबॅक केला, यश पाटीलचा कमबॅक झाला, आता सुयोग आला आणि तोही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती सिंगल, हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅट अडवा पाटनं फटका सजवायचा होता. राज मात्र आता हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळालेत. बघा फटके खेळतात पण ते बॉल सोबत नाहीयेत, हवेसोबत राहिलेत. मिस स्ट्रोक खेळतात, ब्लाइंड स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालेत. अशा स्वरूपाचे फटके सजवले ना तर धावा मात्र येणार नाहीयेत. पुढचा बॉल, ओहो याही वेळेला अजून एक ब्लाइंड स्ट्रोक, अजून एक आपण जर पाहिलं ना तर रिकाम्या हाताचा फटका पाहायला मिळेल. कारण की बघा हातामध्ये तुमच्या फक्त बॅटच आहे पण त्या बॅटमधून जर धावा बनवायच्यात तर मोठे फटके खेळावे लागतील. बॅट कशा पद्धतीची फिरवावी लागेल तर येणाऱ्या चेंडू सोबत बॅट फिरवावी लागेल. बॉलची दिशा तुम्हाला पाहावी लागेल कारण की येणाऱ्या बॉलची दिशा आहे ना ती तुमच्या टीमची दशा ठरवणार आहे. पुढचा बॉल, ओहो आता खोलात काय बॉल राहिला, बॅक टू बॅकचा तिसरा डॉट बॉल. सुयोग थांबायला तयार नाहीयेत. सुयोग अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करतात. त्याही वेळेला मिरिट वरती बॉल मात्र आता फेकले जातात. सनी 11 वरचे ए टीमचा बोलबाला हळूहळू का होईना मैदानाच्या आतमध्ये भुवनेश्वर बॉईज टीमच्या विरोधामध्ये व्हायला लागला. ओहो डान्सिंग डाऊन, पुढे आले, पुढे आल्यानंतर लांबच लांब फटका ठोकला. बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. नंतर तो षटकार आला. 5 चेंडूमध्ये 7 धावा खिचत असताना शेवटचा बॉल हाई आडवा बॅटनं अलॉंग विथ कार्पेट अगदी जमिनीला घासत पुसत बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला चालला. एक धाव तिथे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि ही एक धाव महत्वाची या गोष्टीसाठी राहील की राजकडे शेवटच्या षटकाच्या पहिल्या बॉल पासून स्ट्राईक असेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा स्कोरकार्डवरती आहेत. 3 षटकं समाप्त झालेत म्हणजे 18 बॉल संपलेत. धावा आल्याच नाहीयेत. धावांमध्ये पूर्णतः आपण पाहिलं तर धावांचा वेगही थांबला गेला. चला मी विनंती करेन यानंतरच्या मॅचचा आपल्याला टॉस कंप्लीट करून घ्यायचा. टीम मराठा वॉरियर त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल टीम गणराज 11. दोन्हीही संघाच्या संघनायकाचं मी लक्ष वेधेन. ही ओव्हर कंप्लीट व्हायच्या आतमध्ये आपला कॅप्टन टॉससाठी द्यायचा आहे. गणराज 11 टीमचे कॅप्टन आणि टीम मराठा वॉरियर्स टीमचे कॅप्टन दोन्हीही टीमचे कॅप्टन येथील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला लगेच इथे मात्र टॉस हा कंप्लीट करून घ्यायचा. दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना आपल्या बेटीसाठी येईल. त्या पलीकडे आपण जाऊया दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला सनी 11 वर्से ए टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर भुवनेश्वर बॉईज. पहिलाच फटका ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर अगदी बॅट्समनला या बॉलचा झटका बसला कारण की साई पौशे अगदी यंग टॅलेंटेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. युवक आहेत आणि एक चांगली कामगिरी या यंग टॅलेंटेड कडून सातत्यानं घडताना पाहायला मिळते आणि या 4थ्या क्रमांकासाठी सातत्यानं गोलंदाजीसाठी यांना येताना आपण पाहिलं. मागील काही आठवड्यामध्ये हाताला थोडी दुखापत झाली होती. बॉल रिलीज करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. स्वतःला कव्हर केलं, तेवढंसं बॅक केलं आणि तदनंतर आता पुन्हा नव्यानं सनी 11 वर्सेसाठी
बघा कमी गतीचा बॉल होता, लेग कटरचा वापर करायचा होता, फसवा बॉल राहिला. त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न आणि वा, आता काय घडलं 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल. बघा म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला जे बॅट्समन होते ना अगदी मैदानाच्या आतमध्ये राज, त्यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. संदेश यांना कळून चुकलं होतं की आता माझी विकेट आहेच, पण तदनंतर आपण जर पाहिलं तर साहिलनं जो एक आळस दाखवला मैदानाच्या आतमध्ये, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, ते अपेक्षित नव्हतं, त्याच कारणाने एकदम मिळते. याही वेळेचा बॉल अडवा, बॅटने खेळायचा होता, बॅटची लिडिंग एज घेतली, बॉल चाललाय शॉर्ट फन लेग लॉंग लेगच्या दिशेनं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करताना पाहायला मिळाले. बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा सुखरूपरित्य इथे पूर्ण करताना पाहायला मिळतात. बघा संदेश अगदी आरामात धाव घेताना पाहायला मिळाले. एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये जेवण झाल्यानंतर आपण चालण्यासाठी जातो ना, त्या पद्धतीच्या धावा मात्र आरामात कंप्लीट केल्या जातात. येस, रामशेठ नक्की त्यांना कळवत आहेत की तेवढासा फिटनेसकडे सुद्धा आपण लक्ष द्या. आणि मैदानाच्या आतमध्ये त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव सिंगल स्कोर कार्डवरती प्लस केली जाईल. संघाची धावसंख्या 24 धावा या मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. 3 चेंडू या षटकाचे अजूनही बाकी. पुढचा बॉल, हो यावेळीचं आक्रमण, राजचा फटका फसला की काय, बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेंद मस्तक पे दस्तक, सीमा रेखा के बाहर, चेरन. आकड्यावरती सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल झालीये. 34 धावा धावफलकावरती. या षटकाचा, या इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आता आपल्याला बघायला मिळेल. या ओव्हरचा लास्ट बॉल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती साई बहुशे थोडे महागडे ठरताना पाहायला मिळतील. ओ यावेळेला लेग कटरचा वापर, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन राहिले, फसवलं चकवलं, एका जागेवरती स्तब्ध उभं केलं आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 संपुष्टात आले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा बनल्या त्या 34 आणि 35 धावांची, 35 धावांचं एक टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील ते तब्बल आपण पाहिलं तर 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता टीम सनी 11 वर्ष ए संघासाठी. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण कंप्लीट करून घेऊया. एका बाजूला गंधराज 11, त्यांच्या विपक्षामध्ये टीम मराठा वॉरियर्स. मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला, गंधराज 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, टीम मराठा वॉरियर्स यस त्यांच्याही टीमचे कॅप्टन उपस्थित, दोघांचे हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय भाई पडवळ यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हातानं करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा एक महत्त्वपूर्ण टॉस, आणि टॉस इथे कंप्लीट केला जाईल. या 2 महत्त्वपूर्ण संघांमध्ये निर्णायक दोन्ही संघ आहेत. एकमेकांचा खेळ दोघांनाही माहिती आहे. कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेत, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारले, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजले, कित्येक वेळा एकमेकांचा सपाटून मार करला. आज निमित्त पुन्हा सरपंच चषक 2024 हे अभूतपूर्व पर्व आणि या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर ठेपलेले आपल्याला पाहायला मिळतील. टीम गंधराज 11 त्यांच्या विपक्षामध्ये मराठा वॉरियर्स. चला टॉस कंप्लीट केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्या समवेत टॉससाठी विनंती करेन. लगेचच जो इनिंग ब्रेक झाल्यानंतर जो मधला वेळ आहे त्या मधल्या वेळामध्ये आपण टॉस कंप्लीट करून घेतोय. या दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन. आपण पाहतोय फर्स्ट इनिंगसाठी नवीन चेंडू इथे तुम्हाला सुपूर्द केले जातील. या संपूर्ण स्पर्धेसाठी कॅप्टनचे ब्रँडेड बॉल आपण इथे वापरतोय आणि यस बॉल त्या मैदानावरती आमच्या पंचांपर्यंत चेंडू पाठवा. जे चॉईस बॉल केला होता सनी 11 वर्से टीमचा चॉईस बॉल मैदानावरती पाठवा.
लगेचच आपण सेकंड इनिंगला सुद्धा सुरुवात करणार आहोत. 35 धावांचं टार्गेट आहे. मी लक्ष वेधन टीम भुवनेश्वर बॉईज टीम आपल्याकडे वेळ कमी आहे, विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये उतरून लगेच आपण फिल्डिंगचा झोन घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. महत्त्वपूर्ण स्पर्धा, महत्त्वपूर्ण सामने आपण पाहतोय. आता या दमदार स्पर्धेचा पहिला दिवस हा मात्र शेवटाकडे निघाला आणि आज या स्पर्धेचा रिझल्ट लागेल की फायनलमध्ये जाणारा पहिला संघ या स्पर्धेच्या माध्यमातून कोणता असेल, कोणता संघ सेमीफायनल खेळेल हेही आपल्याला बघायचं आहे. या सन्माननीय पडवळ साहेबांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हाताने करूया आपण टॉस. जिथे गंधराज 11 टीमचे कॅप्टन आपण पाहतोय तुषार कांबळे आमच्या समवेत इथे उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. चला विनंती करेन मी मराठा वॉरियर्स टीमच्या कॅप्टनचा आपण या यस टॉस कंप्लीट करूया आणि त्यानंतर आपण बॉल चॉईस करूया. विनंती करेन सन्माननीय पडवळ साहेबांच्या शुभ हाताने आपण इथे टॉस कंप्लीट करतोय. यस कॉल कोणाचा असेल? यस मराठा वॉरियर्स टीमचा कॉल असेल. हेड कॉल झालाय आणि हेड यस टॉस जिंकला. डिसिजन कळवा. बॉलिंग बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलं. खूप साऱ्या शुभेच्छा टीम मराठा वॉरियर्स संघाला, खूप साऱ्या शुभेच्छा गंधराज 11 संघाला. सामना 4 षटकांचा असेल. नवीन चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दिले जातील. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण स्पर्धा आणि महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी येईल. त्याही पलीकडे एक महत्वपूर्ण आणि निर्णायक एक गोड आवाज आपल्या भेटीसाठी निश्चित सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. मलखंडवाडी गावचे सुपुत्र एक गोड आवाज, रोहा तालुक्याचा आमचे साधी समालोचक उमेश दादा साळुंके यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये आपण निश्चितपणे ऐकणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्रा बघत राहा, दमदार स्पर्धेचा आनंद घेत राहा. सरपंच चषक 2024 भूतपूर्व पर्व जिथे 24 चेंडू 34 धावांची आवश्यकता खेळत असताना टीम सनी 11 वरसेकरांना थँक्यू. चोवीस चेंडू आणि 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युनिकेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला येतो तुषार कांबळे, नॉन स्ट्राईकला सागर कांबळे. तुषार कांबळे आडव्या बॅटने खेळतोय. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर, चौकार. चेंडूवर शानदार स्वागत केलंय तुषार. युनिकेत आपला षटकातील पुढचा चेंडू टाकलाय, त्याला उचललाय, तोही चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर. हा येतोय दुसरा चौकार. प्रत्येक अड्ड्यात गुलाल कोण उडवत आता तुषार कांबळे. या अड्ड्यात सुद्धा गुलाल उडेल का पाहावं लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हाही पाठवलाय. ब्रँडेड तुषार, ब्रँडेड चौकार. तुषार ब्रँडेड कॉमेंट्री
आणि तुषार ब्रँड मैदानात. दिमागदार अजून एक चौथा चौकार. वर हल्ला चढवला. 4 चेंडू 4 चौकार. चौका फिट आहे. 4 चेंडू झालेत, 4 चौकार आलेत आणि 16 आलेत. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात असू द्या. आज चौका बरोबर आलाय. 4 चेंडू 4 चौकार 16 धावा. युनिकेत आपल्या षटकातील 5वा चेंडू. त्यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं तर हातातून बॅट पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था करायची मैदानात. काही सज्जाई बंदी होतोय. पण नावात दमखम आहे. नाव आहे तुषार कांबळे. तुषार ब्रँड आहे आणि ब्रँड म्हटल्यानंतर मैदानात तो उभा आहे. सनी इलेव्हन वर्षे संघासाठी धुवाधार खेळी केली. 4 चेंडू 4 चौकार. 5वा चेंडू जरा गोलंदाज युनिकेतने आत्मघातमी नक्की टाकलाय. दुखापत झाले. दुखापत गंभीर स्वरूपाची नसणार आहे आणि पुन्हा एकदा योद्धा उभा राहणार आहे मैदानात. तर म्हणजे तुषार कांबळे. रिटायर हार्ड करा असेल तर त्याला इकडे आणा. जरा पाणी बिणी देऊ आपण इकडं समालोचन कक्षाकडे. पण मात्र संघासाठी जबरदस्त खेळी करून थोडा दुखापतग्रस्त झालाय तुषार कांबळे. नवीन फलंदाज मैदानात आलाय. यश पाटील. हा चेंडू निर्धाव जातोय. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त होतोय. 16 धाव फलकावर आहेत. एक फलंदाज रिटायर हार्ड झालाय तो म्हणजे तुषार कांबळे. 4 चेंडूवर 4 दिमागदार चौकार नक्कीच पाहिले. एक शरीराचा वेध घेणारा युनिकेतचा चेंडू नक्कीच त्याच्या नाकाजवळ लागला. त्यातून पुन्हा एकदा तुषार कांबळे सज्ज होईल. कारण तुषार कांबळेचे असे भरपूर पराक्रम आपण पाहिलेत. कधी पाय फ्रॅक्चर, कधी हात फ्रॅक्चर. मात्र तुषार कांबळे पुन्हा उठतो. पुन्हा आपल्या सनी इलेव्हन वर्षे संघासाठी चांगला परफॉर्मन्स तो वारंवार करत आलाय. नवीन गोलंदाजी मार्कवर राजला आज काहीतरी पराक्रम दाखवावा लागेल. त्यासाठी राज असेल सज्ज.
नेव्ही संघ अतिशय नाराज स्थितीत आहे. इकडं वक्रतुंड भुवनेश्वर नाराज आहे, तिकडं नेव्ही ठाकूरवाडी नाराज आहे. क्रिकेट असाच आहे, तुम्हाला एक पराजय आला तर तुम्हाला विजयाची वाट करण्यासाठी दुसऱ्या मॅचची वाट बघावी लागते, त्यासाठी प्लॅनिंग करायला लागते. एक लेग बाय स्वरूपात धाव घेतली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येते तो यश. आज मधून एक क्वालिफाय कोण होणार? ज्यांच्या आशा होत्या त्या आशा झाल्या संपुष्टात आल्यात. आता जे राहिले त्यातून एक संघ येणार. हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वक्रतुंड भुवनेश्वर बाहेर, सोनेश्वर निवी बाहेर, निवी ठाकूरवाडी बाहेर आणि भुवनेश्वर गाव हे 4 संघ बाहेर गेलेत. बाहेर गेलेत म्हणजे ते आतच आहेत, मात्र या सरपंच चषकामधून बाहेर गेलेत. हा चेंडू टोलवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रात, पाठवलाय सीमा रेषे बाहेर. दिमागदार मोठा षटकार. तोड नाही आणि इथे ह्या ग्रामपंचायतीला सुद्धा तोड नाही आहे. सरपंचाला तोड नाही, आमचे आधारस्तंभ मधुशेठ पाटलांना तोड नाही. इथं तोड कुठल्या सदस्याला नाही आहे. पुन्हा एकदा त्याच प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा फटका, चेंडू सीमा रेषे बाहेर, चौकार. चांगल्या पद्धतीची फलंदाजी. यश पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये त्याच ठिकाणी चेंडू वारंवार पाठवतोय. अजून एक येतोय, चौकार. नको दर्शनाला नको म्हणू त्याला, तो घेऊन जाईल आई एकविरेला. हा चेंडू सुद्धा फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल पण मात्र झेल जमिनीला दान करेल. एक धाव घेतली जाते. होतय 12 चेंडू आणि 3 धावेची गरज. सनीलन वर्षे संघाचे आमचे अतुल पाटील खुश आहेत, कारण वर्षे संघाकडून बसले तर इथं दुर्गेश नाडकर्णी खुश आहेत. पण अतुल पाटीलला आता काहीतरी खर्च करावा लागेल. आतिश पडवळ इथं अतुल पाटील वन मॅन आर्मी बसलाय, काहीतरी खर्च झाला पाहिजे वर्षे संघासाठी. ज्याच्या गोलंदाजीने आपण पहिल्या सामन्यात करामत पाहिली ती 6 चेंडू 6 धावांची गरज असताना केवळ 3 धावा दिला जातो. तोच गोलंदाजी मार्कवर. या वेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, मात्र पंच नाराज. पंच करतात दंडित. हा येतोय चेंडू वाईट. ग्रामपंचायतीचे आमचे कर्मचारी पाहत आहेत, अतिशय सुरेख नियोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि बघा सनी हिरेन वर्षे विजयाच्या वाटेवर इकडे रामा शेठ यांचं हार्दिक स्वागत कशा पद्धतीने केलं जाईल. स्वॅग से करेंगे हम आपका भावी सरपंच रामा शेठ का स्वागत. सारखी एंट्री झाली, इथं षटकार सुद्धा आला आणि संघ विजयी झाला. या सामन्यातील सामनावीर अर्थात ज्याने गोलंदाजीत केवळ 2 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले, तो श्रवण माळी ठरतो या सामन्यातील सामनावीर. श्रवण माळी आपण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे.
दुसरा सामना असेल आपण पाहू